नमस्कार, मी सूरज सर तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे. आर-एम-एस राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म हे रिलीज झालेले आहेत. ते कोणत्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघायचे आहेत, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, कोणकोणत्या डिटेल्स तुम्हाला लागणार आहे, कोणत्या डिटेल्स महत्त्वाच्या आहेत, जे की तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे. पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. काळजीपूर्वक बघायचा आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःला जर फॉर्म भरायचा असेल, तर तो तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जर नेट कॅफेमधून तुम्ही फॉर्म भरणार असाल, तर त्या नेट कॅफे जे कोण आहेत, तर त्यांना तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ समजावून सांगू शकता. कोणत्या डिटेल्स लागणार त्याही समजावून सांगू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुठले फॉर्म सुटणार आहेत, त्या फॉर्मचा व्हिडिओ कसा असणार आहे, कोणत्या डिटेल्स लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, तर आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण सुरू करूया. सो सर्वप्रथम तुमच्या समोर जी काही विंडो दिसत आहे, जी काही वेबसाईट दिसत आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. त्या लिंकवरती डायरेक्टली क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा UI यूजर इंटरफेस एक वेबसाईट दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलबद्दलची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रॉस्पेक्टस कधी सुरू झालेले आहेत, तर 10 तारखेला सुरू झालेले आहेत. 10 सप्टेंबर 2025ला हे फॉर्म रिलीज झालेले आहेत. त्याचे लास्ट डेट जे आहे ती 9 ऑक्टोबर 2025 आहे. सो या बिटवीनच तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत. आता समोर तुमच्या दिसत आहे की या ठिकाणी 3 बटन्स आहेत. एक इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ॲप्लिकेशन, नवीन रजिस्ट्रेशनसाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे जर ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल तर ऑलरेडी रजिस्टरसाठी लॉग इनची स्क्रीन दिसत आहे. तर प्रथम इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ॲप्लिकेशन्समध्ये जर गेला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर ॲक्टिव्ह मोबाईल नंबर लागणार आहे, कंपल्सरी लागणार आहे. व्हॅलिड अँड ॲक्टिव्ह ईमेल ॲड्रेस, ह्या अत्यंत 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे की तुमच्याकडं असणंच गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पहिली स्टेप करणार आहात रजिस्ट्रेशनची, त्यावेळेस तुम्हाला एक OTP येणार आहे, जो की तुमच्या ॲक्टिव्ह मोबाईल नंबरला जाणार आहे. त्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. दुसरी गोष्ट जी आहे व्हॅलिड ईमेल ॲड्रेस, याच्यावरती तुम्हाला तुमचा ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होणार आहे आर-एम-एसचं, त्यावेळेस एक रजिस्ट्रेशन ID जाणार आहे. तर तो तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याचबरोबर आर-एम-एस हे कंपल्सरी तुम्हाला ईमेलवरतीच कम्युनिकेशन करतं. त्यामुळे हा ईमेल ॲड्रेस तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि हा ईमेल ॲड्रेस तुमच्या मोबाईलमध्ये कन्फिगर हवा आहे. जेणेकरून त्यांना त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी येत राहतील आणि हा ईमेल ॲड्रेस अशाच व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हवा आहे की जो कंटिन्युअसली तो त्याच्यावरती लक्ष देईल. ओके. सो ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर डॉक्युमेंटचा जर विचार करायचा म्हटला, तर फोटो आणि सिग्नेचर या 2च गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या लागणार आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला त्या स्कॅन करून टाकायच्या आहेत. त्यानंतरनं जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट OBC कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतरनं जर स्कॅन कॉपी लागणार आहे पॅरेंट किल्ड इन ॲक्शन याच्यामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी तेही सर्टिफिकेट लागणार आहे. जर किल्ड झालेलं असेल, जर डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये असतील तर, आणि क्रेडिट कार्डच्या डिटेल्स लागणार आहेत. सो या सगळ्या डिटेल्स तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. सो सर्वप्रथम आपण न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूयात. या न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा एक रजिस्ट्रेशनचा एक बेसिक फॉर्म तुमच्या समोर येणार आहे. बेसिक फॉर्ममध्ये तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव, फादर्स नेम, मदर नेम, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कन्फर्म ईमेल ॲड्रेस, त्यानंतरनं जो काही तुम्ही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो ॲक्टिव्ह आहे का नाही, करेक्ट आहे का नाही, याच्यासाठी हा एक चेकबॉक्स दिलेला आहे. त्यानंतरनं डिझायर्ड पासवर्ड, असा पासवर्ड टाकायचा तुम्हाला जो की 8 अंकी असणार आहे. त्यातलं एक लेटर हे कॅपिटल असणार आहे, स्पेशल सिम्बॉल्स असणार आहेत आणि डिजिट्स असणार आहेत. सो त्यानंतरनं कन्फर्म पासवर्ड, जो काही पासवर्ड इथं टाकणार आहात त्याच ठिकाणी इथं पासवर्ड टाकायचा आहे. आणि हे झाल्यानंतर ॲग्री केल्यानंतर तुम्हाला एक OTP जनरेट होणार आहे. तो OTP तुम्हाला तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे. तो OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. ऑलरेडी मी ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तरीही मी तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन करत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या डिटेल्स टाकायच्या आहेत. मी आता डमी डिटेल्स टाकत आहे सगळ्या. इथं मोबाईल नंबर मी एंटर करत आहे.
ईमेल ॲड्रेस मी टाकत आहे. डिझायर्ड पासवर्ड मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पासवर्ड एक कॅपिटल लेटर हवा आहे, एक कुठलाही स्पेशल सिम्बॉल पाहिजे. ओके. सो ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर ना बघा या ठिकाणी तुम्हाला एंटर युअर मोबाईल ओ-टी-पी टाकण्यात आलेलं सांगण्यात आलेलं आहे. तर तो ओ-टी-पी इथं टाकतोय मी. आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला एक इमेज दिसणार आहे इथं. ती इमेज तुम्हाला प्रॉपरली जशी तिथं आहे त्याचप्रमाणे इथं टाकायची आहे. आणि सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्स. आता सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्स करण्याच्या अगोदर पूर्ण डिटेल्स तुमच्या बघून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला. आणि त्याच्यानंतरनं जर तुम्हाला वाटलं या ठिकाणी आपल्याला काहीतरी राहिलेलं आहे, चुकलेलं आहे, तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करू शकता. त्यानुसार तुम्हाला तिथं डिटेल्स फॉर्म एडिट करण्यासाठी येणार आहे. सो इथं माझ्या डिटेल्स मी पूर्ण एकदा बघितलेल्या आहेत, त्या करेक्ट आहेत. सो सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला एक मेसेज येणार आहे कन्फर्मेशनसाठी. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला बघा जसं मी मगाशी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आलेला आहे. ओके. तर तो मी इथं कॉपी करतो जेणेकरून मला तो लॉग इनला लागणार आहे. आणि हा जो आलेला आहे तो तुमच्या जो इथं मेल आयडी दिलेला आहे त्याला ऑलरेडी गेलेला आहे. सो या ठिकाणी मी क्लिक हिअर टू लॉग इन करतो. या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन आयडी जो काही मी पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी मी पेस्ट करतो. जो इथं कॅप्चा दिलेला आहे तर तो कॅप्चा इथं परत एकदा टाकायचा आहे तुम्ही. F2KQJT आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं. आता इथे 4 बटन दिलेले आहेत. जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी जर तुमचा पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर रिसेट करण्यासाठी, आणि जर रजिस्ट्रेशन आयडीच तुम्हाला विसरला असेल तर पण याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेल आयडी मात्र टाकावा लागणार आहे. सो लॉग इन करतो मी. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता ह्या 3 स्टेप्स आहेत. याच्यामध्ये फिलअप ॲप्लिकेशन, एडिट ॲप्लिकेशन, व्ह्यू अँड प्रिंट ॲप्लिकेशन. सो प्रथम आपण करूयात फिलअप ॲप्लिकेशन. फिलअप ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कशासाठी? 6 स्टँडर्डसाठी करायचं आहे का 9 स्टँडर्डसाठी करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला ते चूज करायचं. मी 6 स्टँडर्डसाठी करतो. ऑटोमॅटिकली या डिटेल्स इथं आलेल्या आहेत. सो आता या डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथं जेंडर, मेल, फिमेल जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. आधार नंबर, कॅन्डिडेटचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे. पॅरेंटचे जे आता ही महत्त्वाची गोष्ट आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी आहे पॅरेंटची, JCO/R, JCOR, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स ऑफिसर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आता बघा या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॅटेगरीचे जे आहेत कोटा जो आहे तो डिवाइड केलेला आहे. 70% कोटा जो आहे तो JCOR यांच्यासाठी दिलेला आहे. त्यानंतरनं जो 20% कोटा जो आहे तो डिफेन्स ऑफिसरसाठी दिलेला आहे. आणि 10% कोटा हा जो आहे तो सिव्हिलियनसाठी दिलेला आहे. ओके. सो या 3 कॅटेगरी जो 100% कोटा राहतो ह्या 3 कॅटेगरीमध्ये याप्रमाणे डिवाइड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात 90% कोटा जो आहे तो डिफेन्स कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि 10% हा सिव्हिलियनसाठी असणार आहे. JCOR, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स ऑफिसर्स म्हणजे जे ऑफिसर लेवलला आहेत त्यांच्यासाठीच आहेत, ते पण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधलेच आहेत आणि सिव्हिलियनसाठी. सो तुम्ही तुमची जी कॅटेगरी असणार आहे जे डिफेन्समध्ये आहेत पण ह्या 3 याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये त्यांनीच ते त्या पद्धतीने चूज करायचे आहेत. ओके. सो या ठिकाणी मी प्रथम JCOR प्रत्येकाची कॅटेगरीचं तुम्हाला मी समजावून सांगतो. JCOR क्लिक केलंय. जर पॅरेंट किल्ड इन ॲक्शन असतील तर येस करायचंय. तर येस केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला या डू यू वॉन्ट टू एज रिलॅक्सेशन अंडर पॅरेंट किल्ड इन ॲक्शन कॅटेगरी तर तुम्ही येस किंवा नो या पद्धतीने करायचं आहे जर तुम्हाला ते हवं असेल तर. आता हे कधी कुठल्या कॅटेगरीमध्ये गेले होते ते तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3 पैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे. त्याचबरोबर
हिअर बाय गिव्हन कन्सेंट हा तुम्हाला आयदर तो JCOR मध्ये असेल, सिव्हिलियन मध्ये असेल, कशामध्ये जरी असेल तरी पण तुम्हाला हा कन्सेंट फॉर्म भरून द्यायचा आहे की त्यांना या ठिकाणी तुम्ही कॅन्सल करू शकतात जर आम्हाला असं आढळलं, असं आम्हाला निदर्शनास आलं की तुम्ही जे फॉर्ममध्ये भरून दिलेलं आहे तर ते बरोबर नाही. तर त्या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला इथं येस हा कन्सेंट फॉर्म कंपल्सरी भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे, जनरल, ओबीसी, SC, ST. म्हणजे जरी तुम्ही डिफेन्स कॅटेगरीमध्ये असाल तरी तुमची कॅटेगरी कोणती आहे ऍक्च्युली ती तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. जनरल, ओबीसी, OBC, NCL, SC, ST. येस. ओके. सो इथं कन्सिडर करत असताना मी या ठिकाणी सिव्हिलियन असं कन्सिडर करतो. त्यानंतरनं सिव्हिलियन कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जनरल/ओबीसी. हे दोन कॅटेगरी एकत्र दिलेले आहेत आणि ओबीसी एनसीएल एकत्र दिलेलं आहे. ओके. जनरल/ओबीसी म्हणजे नॉन क्रिमिनल ज्यांचं निघत नाही, म्हणजे थोडक्यात 7 लाखाच्या वर उत्पन्न ज्यांचं आहे तर ते सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये मोडले जातात, म्हणून जनरल/ओबीसी असं दिलेलं आहे. त्याचबरोबर ओबीसी एनसीएल म्हणजे 7 लाखाच्या कमी उत्पन्न आहे ज्यांचं, तर ते ओबीसी कॅटेगरीमध्ये जाणार आहे. SC आणि ST ह्या डिफरंट कॅटेगरी, ह्या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी अशा या 4 कॅटेगरीचं हे बायफर्गेशन केलेलं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला तिथे टाकायचे आहे. आता डेट ऑफ बर्थ जे आहे ते 1/4/2014 ते 31/3/2016 इन बिटवीन मधलीच तुम्हाला तिथं एंटर करावी लागणार आहे. ओके. सो ती तिथे टाकायचे करस्पॉन्डिंग ऍड्रेस, सिटी, टाउन, डिस्ट्रिक्ट, त्यानंतर स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि पिनकोड टाकायचा आहे. ओके. सो या ठिकाणी मी डिटेल्स एंटर करतो. चॉईस ऑफ सिटी एक्झामिनेशन या ठिकाणी वरती मी डिटेल्स टाकलेले आहेत. जे जवळचं तुम्हाला आहे शक्यतो पहिल्यांदा पुणे टाका. त्यानंतर अदर स्टेटमधलं जर तुम्हाला टाकायचं असेल तर बँगलोरो आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बेळगाम सुद्धा आहे, त्या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी बघा ₹680 फी झालेला आहे. ओबीसी NCL असेल, जनरल ओबीसी असेल तर ₹680 फी येते आणि जर SC ST कॅटेगरी जर चूज केलेला असेल तर ₹340 फी येते. ओके. सो ते ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट करतो मी. त्याच्यानंतर आयग्री वरती क्लिक केल्यानंतर स्टेप 1 अँड प्रोसीड. ओके. सो यावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे SC ST OBC NCL असेल तर कंपल्सरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. मग अशा ज्या पद्धतीने मी सांगितलं की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सो ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ओके. सो ही फर्स्ट स्टेपला मी जातो. तिथं तुम्हाला हे फक्त सांगण्यासाठी मी सिलेक्ट केलं होतं की तुम्हाला कॅटेगरी कोणतं सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे याचं सुद्धा. ओके. सो आता जर जनरल आणि ओबीसी फक्त सिलेक्ट केलं तर तुम्हाला फक्त फोटो आणि सिग्नेचरच अपलोड करावी लागणार आहे. सो या ठिकाणी मी फोटो अपलोड करतो. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे कोणत्या साईजमध्ये फोटो हवा आहे. त्यानंतर सिग्नेचर मी या ठिकाणी अपलोड करतो. दोन्ही अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला प्रिफर्ड चॉईस ऑफ स्कूल फॉर ॲडमिशन म्हणजे तुम्हाला चॉईसेस द्यायचे आहेत कुठल्या RMHला तुम्हाला पहिल्यांदा चॉईस द्यायचा आहे. सो या ठिकाणी देत असताना पहिल्यांदा बेळगाम, त्यानंतर बँगलोरू, त्यानंतर राजस्थानचे दोन्ही घेतो मी, ढोलपुरे घेतो, त्यानंतर अजमेर आणि देन हिमाचल प्रदेशची. आता हॉस्पिटल सुद्धा सिलेक्ट करत असताना पहिल्यांदा पुण्यात घ्या, त्याच्यानंतर बेळगाम बँगलोरचं आहे एअरफोर्सचं, आणि त्यानंतर तुम्हाला जे कोणते द्यायचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता. ओके. पहिलं तुम्ही पुणे हे द्यायचं आहे, त्यानंतर बँगलोर द्यायचं आहे. काही जणांचं पुण्याला येऊ शकतं, काही जणांचं बँगलोरला येऊ शकतं. ओके. आणि ही अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह आणि सेकंड स्टेप करायचं आहे. सेकंड स्टेप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही आतापर्यंतचा फॉर्म भरलेला आहे तो पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दिसणार आहे. एकदा चेक करायचे आहे सगळी इन्फॉर्मेशन तुमची फिलअप केलेली सगळी बरोबर आहे का नाही.
जर नसेल, तुम्हाला काय वाटत असेल ह्यातलं काही चुकलेलं आहे, तर एडिट ॲप्लिकेशन म्हणून आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर परत पहिल्यापासून स्टेप 1, स्टेप 2 ह्या तुम्हाला दिसणार आहेत. त्यातसुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. सो या ठिकाणी सुद्धा स्टेप 2 सिलेक्ट करतो मी आणि परत एकदा तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला या पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या डिटेल्स असतील तर तुम्ही त्यानुसार करू शकता. नेट बँकिंग आहे, यू-पी-आय आहे. यू-पी-आयमध्ये तुम्हाला स्कॅन क्यूआर कोड आलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून सुद्धा तुमची फीज पे करू शकता. तर अशाप्रमाणे तुम्ही तुमचा आर-एम-एसचा फॉर्म हा भरू शकता, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स समजल्या असतील तर तुम्ही हा स्वतः फॉर्म भरू शकता किंवा जर समजल्या नसतील तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन बेस्ट वे फॉर्म भरला तरी चालेल. सो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.